नमस्कार. आता तुम्ही हा जो समोर प्लॅन बघताय, हा आहे अंधेरीमधील आमचे जे क्लायंट आहेत देसाई म्हणून त्यांचा आहे. हा 2 BHK आहे आणि साधारणतः ह्या घराची जी किंमत आहे, हे 2 करोडच्या आसपास असावी. थोडीशी जास्तच असेल, पण एक नियर बाय 2 करोड. आता ह्या ठिकाणी मी हा प्लॅन तुम्हाला का दाखवतोय आणि ह्या ठिकाणी ह्यांची काय चूक झाली? प्लस जर समजा हा घर वास्तुशास्त्रानुसार बॅलन्स नसता केला, तर काय प्रॉब्लेम झाले असते? हे सर्व प्रश्न आपण ह्या ठिकाणी पाहूयात. आता तुम्ही ह्या ठिकाणी बघताय हा एक वास्तू प्लॅनचा बेसिक प्लॅन आहे. म्हणजे जेव्हा आमच्याकडून तुम्हाला वास्तुशास्त्राचा जेव्हा प्लॅन भेटतो, तेव्हा त्याच्यामध्ये तुम्हाला 3 ते 4 प्रकारे आम्ही वास्तू प्रकारचे दाखवतो. पण तुम्हाला समजण्यापुरता मी फक्त हा बेसिक प्लॅन घेतला आहे. ॲडव्हान्स प्लॅनवरती आपण नंतर बोलू. ह्या ठिकाणी बघताय की उत्तर दिशा ही थोडीशी क्रॉस झालेली आहे 33 डिग्री. जेव्हा कधी तुम्ही हे घर घेता, तेव्हा तुम्हाला एजंट काय म्हणतात, की दरवाजा उत्तर-दक्षिण आहे किंवा पूर्व-पश्चिम आहे. ह्या पद्धतीने तुम्ही तुमच्या घराचा प्लॅन करून घेता आणि त्यानुसार मग तुमच्या घरामध्ये काहीतरी आपण बदल करायचा प्रयत्न करतो. विषय असा आहे, की समजा जर ह्या ठिकाणी ह्यांनी हे घर घेतलं असतं, जी दिशा पूर्व म्हणून ह्यांनी घेतली किंवा उत्तर-दक्षिण म्हणून घेतली, तर ह्या घराचं जेव्हा ब्रह्मस्थान येतं, त्या ब्रह्मस्थानातून जर ती दिशा बघाल तर ती कुठली येणार? अर्थात नैऋत्य. नैऋत्य दिशेचा दरवाजा किंवा ईशान्येला टॉयलेट हे आम्ही नेहमीच टाळतो. का? कारण तुमच्या कुंडलीनुसार ती गोष्ट एकतर अलाईन आहे का हे पाहावी लागते आणि असेही हे जे 2 मेजर दोष जे आता मी तुम्हाला सांगितले, हे दरवेळेला त्रास देताच देतात. आता जेव्हा तुम्ही घर घेता, त्यावेळेला सर्वप्रथम काय करावं? तुम्हाला तुमच्या घराचा एक प्लॅन, फ्लोर प्लॅन जेव्हा नवीन घर घेता, तेव्हा एजंट किंवा बिल्डर ऑफिस तुम्हाला देत असतं. ते सर्वप्रथम तुम्हाला खाली दिलेल्या नंबरवरती पाठवायचं आहे आणि मग विचारायचं की ह्यातला आम्ही कोणता घेऊ? हा असतो एक त्यातला पहिला प्रकार. दुसरा प्रकार असतो की तुम्ही जो फ्लोअर प्लॅन पाठवता, त्यासोबत जर तुमच्याकडे तुमची जन्मतारीख, जन्मवेळ, जन्मठिकाण असेल, तर तेही पाठवत जा. जेणेकरून आम्हाला कळेल की तुम्हाला त्यातल्या त्यात कुठलं चांगलं. कारण पूर्व-पश्चिम दरवाजा किंवा उत्तर-दक्षिण दरवाजा हे सर्वांसाठी सुटेबल असतात का? तर नाही. तुमच्या कुंडलीनुसार तुम्हाला कुठलं जास्त चांगलं आहे, हे सुद्धा त्यामध्ये कळतं आणि मग प्रगतीची दिशा तुमची खुलवतात. ह्याचप्रमाणे ह्या घरामध्ये सुद्धा आम्ही काही बेसिक चेंजेस केलेत. जसं या ठिकाणी ईशान्य दिशेला आम्ही मंदिर आणण्याचा प्रयत्न केला आहे. पूर्व दिशेचं किचन आणलेलं आहे. आग्नेय दिशेला आणलं नाही कारण त्या ठिकाणी टॉयलेट वगैरे होतं. त्यामुळे आम्ही वास्तू फ्लॅट सिस्टममध्ये तोडफोड चालत नाही. तर त्याच्यामध्ये आम्ही जास्तीत जास्त उपायांवरती भर दिला आणि पूर्व दिशेला किचनसुद्धा चालतं. कारण सूर्य हा पूर्वेपासूनच दक्षिणेपर्यंत असा हळूहळू जात असतो आणि सूर्य हा अग्नीचा कारक आहे. त्यामुळे पूर्व दिशेचं किचनसुद्धा चालतं. ह्यामध्ये सुद्धा आम्ही काही चेंजेस केलेले आहेत. ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बोलू. पण तुम्ही जी चूक करता नवीन घर घेताना, नवीन घर बांधताना ती होऊ नये ह्यासाठी हा प्लॅन दिलेला आहे. तुमच्या घरामध्ये सुद्धा काही प्रॉब्लेम असतील किंवा अडचण असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. अगदी कमी शुल्कामध्ये तुम्हाला तुमच्या घराची सर्व माहिती देण्यात येईल. धन्यवाद.